म्हाडाच्या कोकण विभागातील 2147 घरांसाठी सोडतीचा निकाल ठाण्यात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते। गृहनिर्माण प्रकल्पामध्ये 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी आजची ही सोडत होती। सर्वसामान्य माणसांचे स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे, परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते आणि स्वप्नात प्रत्येकाला खूप कष्ट घ्यावे लागतात। घर बांधून बघ अशी एक म्हण आहे। घर बांधणं किती कठीण असतं असं मोठ्या लोकांचे स्वप्न असतात। प्यारा एक बंगला हो, घर में एक गाडी हो अशी मोठ्या लोकांची स्वप्न असतात। म्हाडामध्ये घरं घेणारे लोकांचीही अशीच काही स्वप्न असतात। त्यांची साधी स्वप्न असतात आणि ते आपले घरटे छान आणि सुंदर करण्याकरिता नेहमी प्रयत्न करत असतात। 2.5 वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम आपण केलं असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तसेच स्पीड ब्रेकर दूर केलेत। या घरांसंदर्भामध्ये येणारे अडथळे देखील दूर करत आपण अनेक स्पीड ब्रेकर दूर केले असं त्यांनी म्हटलंय। 2100 घरं सध्या आहेत। 31,200 लोकांनी या घरांची मागणी केली होती। म्हाडाच्या घरांची विश्वासार्हता आता वाढली आहे। डेव्हलपरला आम्ही यावेळी प्रत्येक वेळी सांगत असतो की कर नको, मात्र चांगली घरं द्या अशा आम्ही स्पष्ट सूचना नेहमी देत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। मी विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांनी सन्मानित करावं। हे दुसरे विजेते आहेत। आदित्य वाघमारे हे दुसरे विजेते आलेले आहेत, भाऊ आहेत। त्यांनाही 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये नंबर लागलेला आहे। आता ज्या सगळ्यांना आवाहन करत होतो की मी म्हाडा स्टाफ असून माझ्या भावाच्या नावाने फॉर्म भरलेला होता। तर पहिल्याच म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि विशेष करून सर, मला सांगायला अतिशय आनंद होता की गेल्या 1.5 वर्षामध्ये सर आपण कोकण मंडळच्या ह्या 3ऱ्या लॉटरी आपण करतोय सर, आणि आजच्या या लॉटरीमध्ये भूखंडसह 2264 सदनिका आणि भूखंडची लॉटरी होणार, ज्याकरिता साधारणपणे आपल्याला 31,500 अर्ज प्राप्त झालेले आहेत। गृहनिर्माण विकास मंडळाच्या वतीने आज 2147 आज त्यांची लॉटरी काढली। 31,000पेक्षा जास्त अर्ज आले। त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये म्हाडाच्या आणि वेळेमध्ये त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे पारदर्शकता आहे। कुठे काही पूर्णपणे प्रेम गुण कसा लावणार आपण पाहिलं खाली घे ना, हे प्रेम तू गुण काढते साईडला। अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे घर देऊन आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते। त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते। गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे, पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली। आता परत या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल। आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो। पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंबई नाशिक महामार्गावरील खाडी किनारी परिसरात अनधिकृत कचरा आगारांमुळे खारफुटी नष्ट होत होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत येथील कचरा साफ करून खारफुटीचे पुनर्जीवित करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी समाज माध्यमांवरती केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे त्यांनी दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय. या निमित्ताने आव्हाड यांची लेक खाडी परिसर बचावासाठी मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नाशिक हायवेवरील फार्म हाऊस द बिस्ट्रो ढाबाजवळील अनधिकृत कचरा टाकण्यात येतो. या कचरा आगारातील दुर्गंधीमुळे पारसिक नगर, कारेगाव आणि कळवा भागातील नागरिक त्रस्त आहेत. कचऱ्यामुळे नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी अभिजित पवार यांनी कचरा आगाराची पाहणी करत त्यामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा समोर आणला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रश्नासंबंधी आयुक्तांना निवेदन देऊन या ठिकाणचे कचऱ्याचे ढीग वाढतच असल्याची टीका नताशा यांनी त्यावेळी केली होती. वारंवार नागरिकांकडून तक्रार करून आंदोलन करूनही प्रशासनाने संबंधितांवरती कारवाई करत नसल्याचा आरोप करत तात्काळ संबंधित लोकांवरती कारवाई करून कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ कचरा आगाराबाबत काही महत्त्वाचे मुद्दे देखील उपस्थित करत त्यासंबंधीची चित्रफीत त्यांनी समाज माध्यमांवरती प्रसारित केली आहे. कचऱ्यामुळे प्लास्टिकचा कचरा खाडीत जातो आणि त्याचा त्रास तिथे येणाऱ्या पक्ष्यांना होतोय. कचऱ्यामुळे विषारीयुक्त वायू पसरून परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागलाय. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर होऊ लागलाय. त्यावर ठाणे महापालिका काही ठोस कारवाई करत नाही असं त्यांनी म्हटलंय. येथील कचरा साफ करून खारफुटीचे पुनर्जीवित करण्याची मागणी करत पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मी नताशा आव्हाड एक गंभीर मुद्दा आज तुम्हा सर्वांच्या समोर मांडायला आली आहे. मागच्या आठवड्यात जेव्हा आम्ही कचऱ्याचा विषय उचललेला तेव्हा आमच्यापर्यंत खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर आम्ही ह्या विषयात अजून खोल जाऊन अभ्यास करायचा निर्णय घेतला आणि तेव्हा काही धक्कादायक गोष्टी आमच्या समोर. 2018 ते 2024 तुम्ही जर गुगल मॅप्सवर सॅटेलाइट इमेज बघितले तिकडच्या मॅनग्रुव्हचे म्हणजे खारफुटी ज्या आहेत तर तुम्ही बघू शकतात की कुठल्या एक्सटेंटपर्यंत त्याचा नाश केलेला गेला आहे. ज्या भागात हे डम्पिंग इल्लीगल डम्पिंग होत आहे त्याला लागूनच जगप्रसिद्ध ठाणे क्रीक वेटलँड आणि फ्लॅमिंगो सँक्च्युअरी जे 3 आहेत आपल्याकडे ते तिथे आहे आणि ह्या डम्पिंगमुळे तिकडचा जो प्लास्टिकचा कचरा आहे तो त्या खाडीत जाऊन ह्या फ्लॅमिंगो सँक्च्युअरीमध्ये जाऊन मिळतो आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स येतात आणि त्यांनाही ह्याचा त्रास होतो. पण यासोबत तिथे जो कचरा डम्प केला आहे त्याच्यातनं पॉयझनस गॅसेस रिलीज होतात आणि हे गॅसेस आजूबाजूचे जे परिसर आहेत जसं खारेगाव, पारसिक, ठाण्याचा काही भाग, भिवंडी इथेही हे पॉयझनस गॅसेस पसरतात आणि ह्याचे साईड इफेक्ट्स तिकडच्या रहिवाशांच्या आरोग्यावर होतात. आरोग्याच्या दृष्टिकोनाने खूप गंभीर विषय आहे आणि TMC कडे हा विषय उचलूनही त्यांनी ह्याच्यावर काहीही ठोस कारवाई घेतली नाही. आमच्यापर्यंत अशी माहिती पोचली आहे की सत्ताधारी पक्षाचे काही नेते ह्यात इन्व्हॉल्व्ड असल्यामुळे TMC यांच्यावर ऍक्शन घ्यायला घाबरत आहे.
ह्यापुढे आमची TMC कडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी तिकडे जो इलिगल कचऱ्याचा डम्पिंग होतो आहे ते थांबवावं आणि तिथे ऑलरेडी जो कचरा जमा झाला आहे तो सगळा साफ करून तिकडे जे खारफुटी आहेत त्यांना परत रिस्टोर करावं. निसर्गाचा जो नाश झाला आहे हा मुद्दा घेऊन आम्ही NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल यांनाही अप्रोच करणार. जोपर्यंत हा मुद्दा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ह्याचा पाठपुरावा आम्ही करतच नाही. PME बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेसाठी 100 पर्यावरणपूरक वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात या बसेस TMTच्या ताफ्यात दाखल होतील. वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्री मंगुता श्रीनिवासुलू रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीला उपस्थित होते. परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसेच आगारांच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरण या विषयांवरती ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले. प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणाऱ्या 100 वातानुकूलित आरामदायी बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे प्रथम आभार मानले. तसेच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. ठाणे परिवहन सेवेला जसे केंद्र शासन सहकार्य करत आहेत तसेच देशातील अन्य राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना सहकार्य करावे अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. म्हस्के यांच्या सूचनेचे बैठकीला उपस्थित अन्य खासदारांनी स्वागत देखील केलं आहे. सायबर क्राईम करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा मिळत असल्याने आता गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करत आहेत. याबाबत सतर्क राहण्याचं शासनाकडून सांगितलं जात असताना घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईमबाबत जागरूक राहावे यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबविले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही या संदर्भात पोलीस सध्या प्रबोधन करत आहेत. एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लुबाडण्याच्या घटना घडत असतानाच ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सायबर क्राईमपासून ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे. तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे. दिवसागणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करत असतात. मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या फाशात अडकवण्याची त्यांना शक्यता असते. फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेच वापरतात. एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणे इत्यादींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचा धोका सध्या वाढू लागला आहे. हॅलो, माझं नाव भालचंद्र अनंत मयेकर. आज रोजी आमच्या घरी कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आमच्या घरी आले होते. आमच्या काही अडचणी आहेत. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. आम्ही घरी दोघंजणच असतो. आमच्या घरी काही प्रॉब्लेम आले म्हणजे कधी कधी बाहेरून फोन येतात की तुमचा मुलगा अडचणीत आहे किंवा कोण तुमचे नातेवाईक अडचणीत आहेत की आमच्याकडे पैशाची मागणी करतात. असे खोटे फोन येतात. त्या संबंधी ते चौकशी करण्यासाठी ते आले होते आमच्याकडे आणि हे वरच्यावर आमच्याकडे येऊन ज्येष्ठ नागरिकांची आमची चौकशी करतात.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदूताई परुळेकर मैदानामध्ये हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो महिलांनी वाण लुटले. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार करण्यात आला. तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्याचे मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झालं होतं. रश्मी ठाकरे यांनी मोठ्या आस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा कोपकर, नीलम डवन, रंजना शिंत्रे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, वासंती राऊत, प्रमिला भांगे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, महिला विधानसभा क्षेत्र संघटक शीतल हुंडारे मिंढे, महिला विभाग संघटक संपदा उरणकर, ज्योती कोळी, नंदा महेश कोथळे, माजी नगरसेविका रागिनी बैरीशेट्टी, महिला उपविभाग संघटक राजश्री सुर्वे, उषा बोरुडे, धनश्री विचारे, रोशनी शिंदे, स्मिता आंग्रे, मानसी पालवे, अनिता हिलाल, ज्योती दुग्गल, खुशबू रावल यांच्यासह युवती सेनेच्या पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या. विजेती आणि तिला काय म्हणणार असेल सांगा. पदरावरती जलतारेचा मोर नाचरा हवा, अर्थात पैठणी. सीमा शिर्के कर्तृत्ववान महिलांमध्ये आपण त्यांचा सन्मान करत आहोत. स्कूल बस चालवणं, त्याचप्रमाणे ट्रॅव्हलची बस चालवतात. गणेश अशा स्पर्धेतील विजयचंद गुप्ता, रवींद्र चव्हाण, प्रशांत वाळंज, बाळा म्हस्कर, राजू चापले कृपया यांनी माझ्याजवळ यायचं आहे. आज या तिळगुळ समारंभामध्ये, हळदी कुंकवाच्या समारंभामध्ये आहे. गणपतीमध्ये आपण मंचन केलं होतं. खूप सुंदर सुंदर अशी सजावट आपल्याला पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॅकपोल करून घ्यावं असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरतीच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे. यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवरती नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत EVM संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. तसेच काही पराभूत उमेदवारांनी EVMच्या BU-CU व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रंट मेमरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरले आहेत. पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यांनी ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पराभूत उमेदवारांनी केलेल्या अर्जदारांची बुधवारी बैठक घेतली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीला माजी खासदार राजन विचारे, दीपेश म्हात्रे, MK मडवी, पांडुरंग बरोरा, सुभाष पवार, सचिन बासरे तसेच इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत तुम्हाला फक्त मॉकपोल करता येणार असल्याने सांगण्यात आल्याने सर्व पराभूत उमेदवारांनी संताप व्यक्त करून या संपूर्ण प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही CCTV फुटेज आहेत आणि जे 76 लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, वाढीव मतदान, या वाढीव मतदानाचं संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी 6 नंतर जर मतदान संपल्यानंतर जे कोण लाईनमध्ये असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे. परंतु इथे कुठलंही नाही, म्हणजे 76 लाख लोकांना या लोकांनी टोकन दिले का, या संबंध गोष्टीचं संबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे. आणि त्याचबरोबर
मला वाटतं 95 मतदारसंघामध्ये या संबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेस केलेले आहेत. मग ते कोर्टात असेल, हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनरकडे असेल. जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि EVM मध्ये झालेलं मतदान ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल 19 मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात झालेलं जे मतदान आहे आणि जे EVM मशीनवरती झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे. या गोष्टी ज्या आहेत या संबंध मला वाटतं त्यांच्या निदर्शनात आणून सुद्धा इलेक्शन निवडणूक आयुक्त आहे ते जाणून बुजून त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये स्वतःची काळी लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी निर्माण करतायत. आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला मॉक पोल नको आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचे ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतोय. 135 शहापूर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवली. मी पांडुरंग माधव बरोबर माझ्या मतदारसंघात मी 1600 मतांनी पराभूत झालो. माझा या ठिकाणी संशय आहे की ज्या EVM त्या ठिकाणी सेट झालेल्या होत्या आणि या ठिकाणी 5% EVM VVPAT मोजण्यासाठी आम्ही रिचेकिंगसाठी आम्ही त्या ठिकाणी आणि रिचेकिंगसाठी आम्ही रितसर पैसे भरले. 47,000 एका VVPATचे त्या ठिकाणी आम्ही पैसे भरले. आम्हाला सांगण्यात आलं की 23 तारखेला रिझल्ट आहे, 23 तारखेपासून 7 दिवसाच्या आत हे तुम्ही रितसर पैसे भरले पाहिजे. आम्ही ते 30 तारखेच्या आत ते पैसे त्या ठिकाणी आम्ही भरल्या गेले आणि आता या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचं जे VVPATचे जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी डिलीट करू आणि पुन्हा मॉकपोल करू. मग आम्ही ज्या ठिकाणी आमच्या ज्या मतपेट्यांवर काही EVMच्या मशीनवर जो संशय आहे त्या मोजण्यासाठी आम्ही पैसे भरलेले आहेत आणि ते न मोजता तुम्ही जर त्या डिलीट करून तो डाटा डिलीट करून तुम्ही जर मॉकपोल करत असाल तर त्याचा अर्थ काय आहे, त्याचा काय कुठल्याच प्रकारे काय निष्पन्न होणार नाही. आणि म्हणून जाणून बुजून निवडणूक आयोग आम्हाला खेळवण्याचा या ठिकाणी प्रकार करतोय आणि म्हणून आता या ठिकाणी डोंबिवलीमधून दिपेशजी म्हात्रे, मुरबाड विधानसभेतून सुभाषजी पवार किंवा ऐरोली मतदारसंघातून MK मडवी किंवा राजेंद्र विचार साहेब आम्ही 5 उमेदवार या ठिकाणी आलेलो आहे. आणि आज जी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या मॉकपोलसाठी आमचा या ठिकाणी विरोध असणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही या पुढची आमची पावलं कोर्टात जाऊन यांच्या विरोधात याचिका दाखल करण्याची या ठिकाणी आम्ही